आणि आता एक धक्कादायक बातमी नांदेडमधून. पित्यानं विवाहित मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. मृत तरुणी संजीवनी कमळेचं वर्षभरापूर्वी अगदी थाटामाटात लग्न झालं होतं. मात्र लग्नाच्या आधीपासून तिचे दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि लग्नानंतरही ते कायम होते. घरातील मंडळी बाहेर गेल्याचं निमित्त साधून संजीवनीनं प्रियकराला घरी बोलावलं. मात्र घरचे वेळेपेक्षा आधी हजर झाल्यानं तरुणी आणि प्रियकराला नको त्या अवस्थेत रंगे हात पकडलं. यानंतर संतापलेल्या सासऱ्यांनी मुलीच्या वडिलांना फोन करून घरी घेऊन जाण्यास सांगितलं. यानंतर आरोपीनं मुलीला आणि तिच्या प्रियकराला मारहाण करून त्यांची हत्या केली. दोघांचे मृतदेह विहिरीत फेकून दिले. यानंतर आरोपी मारुती सुरणेनं स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. घटना थोडक्यात अशी आहे की संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झालेली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता. आणि ही तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं, असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे. आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे, आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही. सध्या तरी 3 आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत आणि पुढील